Today I decided to do smoky eye makeup. First ही क्रीम घेतली छोटी, छान आहे म्हणजे ती. इट्स अ नाईट क्रीम. You can use it for moisturizer. Yes. स्टँड मी मागवलं ॲक्च्युली ते येणार आहे. सो स्टँड आल्याच्यानंतर प्रॉपर व्हिडिओ करेन आणि नॉर्मली तुम्हाला दाखवते व्हिडिओ. स्मोकी आय मेकअप करायचं. सो ह्याच्यावरती फेसवरती जास्त लक्ष नाही देता. वी कॅन गो अ नॉर्मल बेसिक मेकअप. सो आय टेक इट इनसाइड फाउंडेशन. माझा नंबर आहे 01. स्किन टोन माझं थोडा फेअर असल्याने 01. Go like this. Don't forget to put it on your neck. थोडा वॉटरी आहे ते, पण ब्लेंड खूपच छान होतं. ब्लेंड. त्यानंतर मी ते घेतलं आहे HD 3-in-1 रेनीचं फाउंडेशन, कन्सिलर आणि कॉम्पॅक्ट असं एकत्र. ते छान आहे. सो मी ते अंडर आय मेकअपसाठी घेतलेलं आहे. अशी फारशी काही अशी गरज नाही आहे, पण थोडा आय मेकअप करायचं म्हणून मी थोडंसं लावते आहे ते डोळ्यांच्या खाली, आणि थोडंसं वरती पण लावलं आहे, ते अप्लाय केलं आहे. ते लाईट थोडीशी वाईट असल्यामुळे तुम्हाला तो मेकअप नीट दिसत नसेल बहुतेक, पण खूप छान वाटते ते लावल्यावर आणि पूर्ण तुमचे डोळे ते कवर होतात. तुम्ही बघू शकता की किती छान ब्लेंड झालं. त्याच्यानंतर मी घेतलं आहे काजळ. कलर इसेन्सचं काजळ आहे ते. ब्लेंड खूप छान होतं आणि वॉटरप्रूफ आहे. ॲक्च्युली ते मी काजळ आपल्याला आय मेकअप करण्यासाठीच घेतलेलं आहे. यू कॅन पुट काजळ, और तुम्ही दुसरं पण नॉर्मल आय मेकअप स्टार्ट करताना कधी पण आपण ब्राऊन शेड वापरतो बेसिकसाठी. सो पण मला इथे स्मोकी आय करायचं होतं म्हणून मी काजळ अप्लाय केलेलं आहे आणि ते छान ब्लेंड केलेलं आहे. इथे ब्रश तुम्ही कोणताही वापरू शकता. ॲक्च्युली खूप ब्रश मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, बट मला हा योग्य वाटतो, म्हणजे छान ब्लेंड होतं त्याने. सो मी हा यूज करते. पहिल्यापासून माझ्याकडे हाच आहे, सो मी हा वापरते. तुम्हाला जो वापरायचा तो तुम्ही वापरू शकता. डिपेंड ऑन यू की कोणतं काय कसं पाहिजे तसं. त्यानंतर तुम्ही बघू शकता की माझे डोळे की ते पूर्ण असे काळे दिसतात, पण मेकअप झाल्याच्या नंतर तुम्हाला समजेल. सो ह्याच्यानंतर मी घेतलं आहे ब्राऊन आयशॅडो. ब्राऊन आयशॅडो कॉर्नर कवर करण्यासाठी आहे ते, कारण ते खूपच जास्त काळपट असं दिसू नये, त्यासाठी ते कॉर्नर तुम्ही ब्राऊन आयशॅडोने कवर करू शकता. आणि थोडंसं ते ब्लेंड झालं पाहिजे काजळसोबत, सो ते दिसायला अजून छान आणि सुंदर दिसतं. तुम्ही कसं ब्लेंड करता ह्याच्यावरती आहे. आता मी काय एवढे आर्टिस्ट नाही आहे, सो आय नो द बेसिक मेकअप. मी बेसिक मेकअप चांगलाच करते आणि करू शकते. सो म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला पण दाखवावं हा करून. सो त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. सो तुम्ही बघू शकता की इथे कॉर्नर मी पूर्ण कवर करते ब्राऊन आयशॅडोने. त्यानंतर ते सेमच ब्राऊन आयशॅडो तुम्ही अंडर आयसाठी पण वापरू शकता, कारण आपल्याला पूर्ण आय कवर करायचं आहे, डोळे पूर्ण कवर करायचे. सो त्यासाठी ब्राऊन आयशॅडो पण मी घेतला आहे. सो अंडर आयसाठी ते ब्राऊन आयशॅडो पण मी तिथे थोडंसं लावलेलं आहे, अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर मी घेतला आहे गोल्डन आयशॅडो. गोल्डन ह्याच्यासाठी की गोल्डनचा विथ ब्लॅक लुक खूप छान येतो आणि स्मोकी होण्यासाठी जास्त मदत होते. जर तुम्हाला सिल्वर आयशॅडो घ्यायचं असेल तरी तुम्ही सिल्वर आयशॅडो घेऊ शकता. इट्स डिपेंड ऑन यू की तुम्हाला कोणता आयशॅडो घ्यायचा आहे. पण ब्लॅकवरती गोल्डन जास्त उठून दिसतं आणि छान दिसतं. सो त्यासाठी मी इथे सिल्वर घेतलं. त्यानंतर मी घेतलं आहे हायलायटर. माझ्याकडे हायलायटर आहे जे आपण आयसच्या स्टार्टिंगच्या कॉर्नरला लावतो. सो माझ्याकडे ते आहे, तो मी थोडंसं ते अप्लाय केलेलं आहे. मला ते आवडतं म्हणून मी इथे लावलेलं आहे थोडंसं. तुम्हाला पाहिजे तर लावू शकता, नाही पाहिजे तर नाही लावलं तरी चालेल. त्यानंतर इथे सिल्वर आयशॅडो आहे, जे की आपण पूर्ण हातानेच तुम्ही घेऊन लावू शकता. त्याची काय अशी ब्रश वापरायची गरज नाही.
जर तुम्हाला हाताने नीट लावता येत असेल तर हाताने लावा, जर नाही लावता येत असेल तर ब्रशने तुम्ही लावू शकता. पण हे हाताने लावलेलं जास्त छान ब्लेंड होतं, जास्त मस्त दिसतं ते. त्यानंतर मी घेतलं आहे आयलायनर. हे पण इथे कलर इसेन्सचं आहे. कलर इसेन्सचे प्रोडक्ट मला सूट होतात म्हणून मी कलर इसेन्स वापरते. सो स्मोकी आय करताना ना थोडंसं की आपण थोडं लायनर थोडंसं जाडसर लावलं ना तर ते दिसायला छान दिसतं, उठून दिसतं. त्यानंतर मी घेतलं आहे पावडर, कलर इसेन्सचीच आहे ती पण. त्यानंतर पावडर लावल्याच्या नंतर मी घेतलं आहे आयब्रो पेन्सिल. आयब्रोला थोडे शेप देण्यासाठी. ॲक्च्युली मला आवडत नाही ते, मी फारसं असं यूज नाही करत. पण जेव्हा आपण मेकअप करतो तेव्हा तो फारसं फाउंडेशन वगैरे आपल्या आयब्रोमध्ये जाण्याची शक्यता फार जास्त असते. सो त्यामुळे सगळ्यांनीच थोडंसं आयब्रो करणं खूप गरजेचं असतं. सो थोडंसं शेप द्यायचं, असं नाही की जास्त असं भूत बना, पण थोडंसं तरी आपल्याला लावणं गरजेचं आहे. त्यानंतर मी इथे घेतलं रेनीचं काजळ, जे की वॉटरप्रूफ आहे आणि स्मच प्रूफ आहे. जे तुम्ही हार्डली 10-12 तास तरी ते एकदम मस्त डोळ्यांच्या खाली येतच नाही. 10-12 तास एकदम छान असं आहे तसंच राहतं. सो म्हणून मी प्रिफर करते की तुम्हीसुद्धा रेनीचंच काजळ आहे का, जास्त महाग नाही आहे, एकदम नॉर्मल बजेट प्रूफ आहे ते. आणि मेकअप करणं इट्स नॉट अ रॉकेट सायन्स. सो कोणीही यूज करू शकतो, फक्त टेक्निक माहिती पाहिजे की काही करायचं, कसं करायचं. त्यानंतर मी थोडंसं ब्लश घेतलं आहे. इथे पण माझ्याकडे ब्लशर आणि हायलायटर हे तिन्ही सेमच आहेत. माझ्याकडे पिंक आहे, ऑरेंज आहे आणि व्हाईट हायलायटर आहे. सो मी जास्त करून पिंकच यूज करते. सो तुम्ही बघू शकता की थोडंसं जरी लावल्याच्या नंतर तो किती छान असा इफेक्ट येतो आहे, शायनी इफेक्ट येतो आहे. सो थोडंसं मी नाकाला, थोडंसं फोरहेडवरती पण लावलेलं आहे. तुम्ही बघू शकता की कसा खूप छान ग्लो करते ते. त्यानंतर मी घेतलं इथे लिपस्टिक तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही यूज करू शकता, पण आपण थोडा डार्क शेड मी इथे घेतलेली आहे. त्यानंतर मी घेतलं आहे लिप ग्लॉस जे पण डार्क शेडचंच आहे. ॲक्च्युली हे लिप ग्लॉस म्हणजे असं ग्लॉसी असं नाही आहे, थोडंसं मॅट मध्ये आहे ते, त्याच्यामुळे त्याचं ग्लॉसी जास्त असं दिसत नाही आहे. सो तुम्हाला ग्लॉसी वापरायचं असेल तर ग्लॉसीसुद्धा यूज करू शकता, डिपेंड ऑन यू. बघू शकता की तुम्ही की माझं ओठ थोडे मोठे आहेत तरी पण तो लुक छान आलेला आहे. हा माझा आहे फायनल लुक. अगेन आय सेड की हा येल्लो लाईटमध्येच कधी पण मेकअप करावा. माझ्याकडे येल्लो लाईट नाही म्हणून मी नाही केलेला आहे तो येल्लो लाईटमध्ये. त्यानंतर आले केस, माझे हेअर्स थोडे फ्रिझी झाले, त्याच्यामुळे मी स्ट्रेसचं सिरम घेतलेलं आहे, जे मी केसांना थोडं अप्लाय करते. माझे केस इतकी काही दाट नाही आहेत, सो मी थोडंसंच केसांवरती अप्लाय केलेलं आहे ते, आणि छान होतात मग केस त्याच्यानंतर. आणि त्याच्यानंतर तुम्ही केस अजून सेट करू शकता, किंवा सेट केल्याच्यानंतर पण सिरम लावलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर हा माझा आहे फायनल लुक, जो मी ते तुमच्यासाठी केलेला आहे. प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा माझा हा लुक कसा झाला, आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.